ओके. ठीक आहे. व्हेरी व्हेरी वार्म वेलकम. व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सगळ्यांचं स्वागत आहे संडे मॉर्निंग मेडिटेशन सेशन्स मध्ये. आय होप तुम्ही सगळ्यांनी काल फॉर्ग्युनेस मेडिटेशन खूप चांगल्या पद्धतीने केलं असेल. आणि रात्री जर तुम्हाला काही अशा गोष्टी आठवल्या असतील तुमच्या मुलांच्या प्रती, तर तुम्ही त्याला माफ करून दिलं असेल. न की त्याच्याबद्दल चर्चा चर्चा म्हणजे मनातल्या मनात विचार, गोष्टी, त्या नकारात्मक गोष्टी आठवून स्वतःला दुःखी करून घेतलं. ज्याच्या अगोदर तुम्ही करत होते, असं का बरं माझ्यासोबत, असं का बरं माझ्यासोबत, माझं काय चुकलं, मुलं असे माझ्याशी का बरं वागतात, मी इतकी चांगलं असून सुद्धा मी मुलांशी का बरं असं वागतो, याचं जे चिंतन करत होतो आपण, ते काल रात्री तुमचं थांबलं असेल आणि त्याच्या जागेवर फॉर्ग्युनेस ही प्रॅक्टिस तुम्ही केली असेल. ओके. करत चला. त्या प्रॅक्टिसमुळे खूप जबरदस्त पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्या जीवनामध्ये येतात. ओके. आजचा आपला टॉपिक संडे मेडिटेशन. ग्रॅटिट्यूड इज द बेस्ट ॲटिट्यूड. ओके. ग्रॅटिट्यूड इज द बेस्ट ॲटिट्यूड म्हणजे काय आहे? काल रात्री जसं आपण क्षमा मागितली, तसं आज आपल्याला धन्यवाद देणे आहे. प्रत्येक आणि प्रत्येक गोष्टीसाठी. धन्यवादची भावना म्हणजे निव्वळ थँक्स गिव्हिंग नाही. धन्यवादची भावना ही एक प्रकारे कृतज्ञता आहे, जी आपण व्यक्त करतो. का? कारण की त्या घटनेमधून आपल्याला जे काही अँसर मिळालं असते किंवा जे सोल्युशन्स मिळाले असतात, त्याच्यामुळे तुमची होल लाईफ बदललेली असते. आपल्या जीवनामध्ये मुलांच्या असण्याने होऊ शकते तुमच्यामुळे त्यांना, त्यांच्यामुळे तुम्हाला दुःख, पीडा, त्रास, अपमान झाला असेल. पण जर तुम्ही कॉन्शियसली ऑब्झर्व केलं, तर जर तुम्ही ह्याच घटनेला कॉन्शियसली ऑब्झर्व करत आहे, तर तुमची एक गोष्ट लक्षात येईल की त्याच्यातून तुम्ही काहीतरी खूप चांगलं शिकले. तुम्हाला एक चांगली लर्निंग मिळाली, एक लेसन मिळालं. आणि त्या लेसनसाठी तुम्ही स्वतःला लकी समजता, ग्रेट समजता. ओके. हे अवेअरनेसची गोष्ट आहे, ऑब्झर्वेशनची गोष्ट आहे.
की तुम्ही अवेअर आहे, तुम्ही ऑब्झर्व आहे, की तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक नकारात्मक गोष्टीच्या नंतर पॉझिटिव्ह काय घडते. जर तुम्ही पॉझिटिव्ह आहात, तुमच्या जीवनामध्ये काहीतरी चांगल्या घटना झाल्या, मग त्या घटनेसाठी आपण कधीही थँक्स गिव्हिंग करत नाही. का? कारण ती घटना कशातून निर्माण झाली आहे? त्या समस्येमधून, प्रॉब्लेम मधून. उदाहरणार्थ, आपण असं बोलू की तुमच्या तब्येतीने तुम्हाला खूप जास्त टॉर्चर केलं, भयंकर. आणि त्या तब्येतीने, ते खराब झालेल्या तब्येतीमुळे तुमची तब्येत, तुमची परिस्थिती एक दिवस खूपच बिघडली त्या बिमारीमुळे, आणि तुम्ही दवाखान्यात गेले. आणि नेमकं ह्यावेळेस नॉर्मल इलाज न करता तुमचं डीप डायग्नोसिस केलं गेलं, आणि तुम्हाला अशा प्रकारची ट्रीटमेंट दिली, बिमारी तर गेलीच गेली, पण होल बॉडी रिकवर होणं सुरू झाली. म्हणजे तुमचं हेल्दी असणे, तुमची तब्येत ठीक होणे, याच्या मागे रिझन कोण आहे? तर ती बिमारी. जर ती बिमारी आली नसती, तर तुमचं बिहेवियर, तुमचा ऍटिट्यूड, तुमचं वागणं बोलणं, तुमच्या सवयी, तुमचं खाणं पिणं, हे सगळं तसंच राहिलं असतं. तुम्ही तसेच थकले थकले, अर्धे बिमार, काही करण्याची इच्छा होत नाही आहे, शरीरात ताकद नाही आहे. हेच तुमचं जीवन असतं. त्या बिमारीने तुम्हाला रिव्हर्स आणलं. आणि आपली कंप्लेंट काय चालते? एवढे लागले, तेवढे लागले, इतके लाख गेले, तितके लाख गेले. ओके. काल आपण गोष्ट केली मुलांचं मन दुखवण्याबद्दल. त्या ग्रॅटिट्यूड मुळे मला आज एक स्टोरी नाही म्हणत मी याला, हल्ली घडलेली गोष्ट आहे, परवाच्या दिवशी झालेली गोष्ट आहे. मला काल एका जणाचा कॉल आला. नॉर्मल बोलणं झालं, आणि त्या नॉर्मल बोलण्यामध्ये मी त्यांना काही गोष्टी समजवल्या. त्यानंतर, अरे, मला एक गोष्ट लक्षात आली. काय? म्हणे, दादा, मी परवाच्या दिवशी आमच्या घरी रिलेटिव्हची डेथ झाली, त्यांच्या डेथ वर गेली होती. अच्छा. माहिती म्हणे काय झालं? ते रिटायर झाले. पैसा मिळाला, भरपूर पैसा मिळाला. रिटायर झाल्याच्या आठवड्याभरात बिमार पडले. 1 महिना दवाखान्यात राहिले. 22 लाख खर्च आला, आणि मेले. त्यांचे मुलं पण होते, आणि त्यांच्या आत्याची मुलं पण होते. म्हणजे हे त्यांच्यासाठी कोण झाले? मामाजी. तर ह्या ताईसोबत ते काय बोलले पोरं, आणि ह्या मामानं होल लाईफ आम्हाला 1 रुपयाचं चॉकलेट नसून दिलं म्हणे. कधी सणाला या माणसानं कपडे घेऊन दिले असं असं आठवत पण नाही म्हणे आम्हाला. आणि पहा म्हणे आज काय हालत आहे. 22 लाख घेऊन गेला म्हणे. काय फायदा झाला म्हणे याच्या पोरांना? त्याच्या लेकरांनी म्हणे लाईफ टाईम बापाच्या नावानं बोट मोडले, आणि असं मेल्यावर तर काही बोलूच नका. म्हणजे लेकर हे पैशाचे भुकेले नव्हते, हे एका संधीचे, एका गरजेची
एका मदतीची त्यांना गरज होती. त्या मोमेंटवर त्यांना गरज होती सपोर्टची, तुमच्या मदतीची, तुमच्या सहानुभूतीची. ती गोष्ट त्या माणसाने होल लाईफ केली नाही. आणि जाताना पैसा गेला. म्हणजे मी असं कसं? असं कसं हे त्याच्या ॲटिट्यूडमुळे नाहीये. त्या मुलांच्या, तुम्ही नाहीतर तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये हा विचार घ्याल, की बाबा त्या मुलांचा जीव दुखला म्हणून त्या माणसाची तशी हालत झाली. आहा, हे फालतू गोष्टी आहे. काही कोणाच्या शिव्याशाप लागत नाही इतक्या लवकर. मुद्दा काय आहे? त्या व्यक्तीने इतकं स्वतःच्या हृदयाला, स्वतःच्या मनाला असं आवरून धरलं ना, दया नाही, माया नाही, ₹1 कोणासाठी खर्च करायचा नाही. हॅपीली एन्जॉय केलं नसेल. म्हणजे हो, 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 बरोबर आहे. मामा तसाच होता. कधी कुठं फिरायला जाणार नाही, कुठं मजा करणार नाही, कधी जास्तीचे पैसे खर्च करणार नाही, घरात कोणाला देणार नाही. असंच होता. त्याच्या त्या सवयीमुळे त्याचा जीव नाही गेला. ते जे मनाला, हृदयाला असे आवरून धरणं जे होतं ना, त्याच्यामुळे गेला. ते इतके जास्त पैशाच्या संबंधित त्यांची मेंटॅलिटी त्यांनी अशी करून ठेवली, पैसा खूप कष्टाचा असते. असंच देऊन देऊ का? अशीच मेहनत करू का? यांना कळू तर दे. अरे कशाला कळू दे? तुमच्या जीवनामध्ये पेपर वाटणं, दगड फोडणं आलं असेल, पण तेच गोष्ट तुमच्या मुलांच्या नशिबात आली पाहिजे, हे कोणती मेंटॅलिटी आहे? आम्ही दुःख सहन केलं म्हणून आमच्या पोरांनी दुःख सहन करावं. त्यांनी पेपर वाटा आणि बघाव पैशाची व्हॅल्यू काय असते. अरे कशासाठी? ही सवय आहे बरं. खूप आई वडिलांची सवय आहे अशी. आणि तुम्ही बघा त्यांचे प्रत्येकाची पोरं, खूपच कमी लोक अशी आहेत, जे असे म्हणतात की माझ्या बाबांनी मला पेपर वाटायला लावला आणि तेव्हापासून मला पैसे ची व्हॅल्यू काय असते ते कळलं. एक मुद्दा अलग आहे. नॉर्मलिटीमध्ये मॅक्सिमम लोकांची पोरं वाया गेले. का? कारण की त्यांच्या वडिलांच्या समजवण्यामध्ये चूक होती. पेपर वाटण्यात चूक नव्हती. नीचपणा, हलकटपणा, त्यांना घालून पाडून बोलणे, त्यांना काहीच न तुच्छ समजणे, ही जी भावना असते ना, ही भावना मुलांच्या मनात घर करते. पेपर वाटल्यानं काही होत नाही. तुम्ही त्यांना पैशाची व्हॅल्यू कळवण्यासाठी त्यांना कसल्या प्रकारे ट्रीट करता, हे इम्पॉर्टंट आहे. तुमची शिकवण्याची पद्धत कशी आहे, हे इम्पॉर्टंट आहे. तर त्यांची डेथ झाली 22 लाख घेऊन. बरं, त्यांचं म्हणणं आहे की नंतर प्रश्न विचारला की म्हणे 1 महिना पण जगले नाही. तर 1 महिना न जगण्याचं कारण हे आहे की जसे रिटायर झाले, त्यांना पैशाचं टेन्शन, भूत खाणं सुरू झालं. आता माझे पोरं माझ्या मागं लागते. आता पैसा मला मागते. आतापर्यंत मी दिलं नाही, तर आता मोठी कॅश आली. आता मी काय करू? आता मी काय करू? आता मी काय करू? काय करू या पैशाचं? एवढा मोठा पैसा, एवढा मोठा पैसा. आता पोरं काय करतील? आता लेकरं काय करतील? आणि बस या विचारांनाच झटका. खतम माणूस. ना पैशाचा उपभोग स्वतः घेतला, ना घरच्यांना घेऊ दिला. म्हणून रात्रीच्या मनी एनर्जी क्लिन्झिंगच्या प्रॅक्टिसमध्ये मी काय एक एक प्रॅक्टिस कोणती घेतली आपण? पैसे उपभोगण्याच्या अवस्थेला मी काय करताय? एन्जॉय करत आहे. पैसे उपभोगण्याची पात्रता माझ्यामध्ये आहे आणि उपभोगत असताना मी त्याचा आनंद घेत आहे. बोलणं आवश्यक आहे. करोडो नका कमवू, लाखो नका कमवू. ₹100 आहे, ₹100 एन्जॉय करा.
पैसे जाताना दुःख नका म्हणू. अरे गेले, 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 गेले. ठीक आहे. तर ग्रॅटिट्यूड मध्ये आपण आज मुलांच्या प्रती ग्रॅटिट्यूड करणार आहे. हा टॉपिक याच्यासाठी होता की काल रात्री जे आपण बोललो ते एक प्रकारे आय ओपनर होतं, आणि हा त्याच्यातलाच एक भाग आहे. त्या व्यक्तीला लाईफ टाईम असं वाटलं असेल की मी कोणाचं मन नाही दुखवलं. रियालिटीमध्ये बघता सगळे नातेवाईक, सगळे लहान लहान मुलं मोठे होतपर्यंत प्रत्येकाचं मन दुखलेलं आहे. फॉरगिव्हनेस कोण करत? विना फॉरगिव्हनेसचाच माणूस निघून गेला. तर आपल्याला आता फॉरगिव्हनेसच्या सोबत सोबत ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस पण करणे आहे. ग्रॅटिट्यूड म्हणजे काय? कृतज्ञता. आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण काय करतो? धन्यवाद. सध्या मनातून तरी धन्यवाद. अजून तरी आपली तेवढी लायकी नाही की त्यांचं कृतज्ञता आपण पैशामध्ये किंवा प्रॉपर्टीमध्ये किंवा एखादी ज्वेलरी असं गिफ्ट करून आपण आपल्या आई बाबांना किंवा आपल्या कोणालाही देऊ शकतो. तेवढं नाही आपल्याकडे. पण मनातून चांगले भाव तर काढू शकतो. त्यांना ब्लेसिंग्स तर देऊ शकतो. त्यांना लव्ह यू तर म्हणू शकतो. त्यांना थँक्यू तर म्हणू शकतो. कल्पना करणे आहे काय मुलांच्या असण्याने जीवनामध्ये सगळं दुःखच दुःख आहे? तर नाही. ते सगळे क्षण तुम्ही आठवा, त्यांच्या असण्याने तुम्ही किती आनंदी आहात. आठवा ते सगळे क्षण. ते लहानसं बाळ, भलेही तुमची कंडिशन कितीही खराब असू द्या, तुम्ही फुल टेन्शन मध्ये होते. हे बाळ जन्माला आलं, खाण्यापिण्याची सोय नाही, म्हणून का तुम्ही त्याला शिव्या दिल्या का? भेटले का ते पोरग कुठून जन्माला आला माहित नाही, इकडे खिशात 1 रुपया नाही आणि त्याच्यात अजून येऊन बसला. नाही, असं नाही करत आपण. त्या मोमेंट मध्ये आपण खुशच असतो. तो आनंद, लहानपणी मुलांचं खेळणं, वागणं, बोलणं, बबडणं, त्याचा आनंद, त्यांच्या असण्याचा आनंद, तुमच्यासोबत मस्ती करण्याचा आनंद तुम्ही कधी घेतलाच नसेल. जर घेतला आहे तर सध्या लहानपणी खूप गोंडस तुमचा मुलगा किंवा मुलगी दिसत होती. सुंदर एकदम, प्युअर सोल, आणि तुम्ही खूप आनंदी झाले. तुमच्या लेकराला लहानपणी शाळेमध्ये भाषण देताना तुम्ही बघितलं, तुम्ही खूप खुश झाले. त्याला चांगले मार्क मिळाले, खूप खुश. ही जी आनंदाची जी भावना आहे, काय त्या भावनेसाठी आपण आपल्या मुलांना थँक्स गिव्हिंग दिलेलं आहे? थँक्यू सो मच. तुझ्या असण्याने माझ्या जीवनामध्ये इतके सारे आनंदाचे क्षण मला मिळाले. आपलं लक्ष कुठं असते नेहमी? चुकीवर. त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याचा व्यवहार, अभ्यासात मार्क कमी आहे, उलट पलट बोलत आहे, चुकीच्या मित्रांशी संगत आहे, घरामध्ये भांडणं करत आहे. अरे पण त्यांना काही चांगल्या पण गोष्टी केल्या असेल ना. तुमच्या लेकरांनी काही चांगलंही केलं असेल. चांगल्या गोष्टीला अप्रिशिएट कोण करत? तो ज्या दिवशी पहिल्यांदा तुमच्याकडे एखादी ड्रॉइंग घेऊन आला असेल, तुम्ही त्याला हाकलून लावलं, हो बाजूला, मला काम करू दे, त्याचं मन नाराज करून टाकलं तुम्ही एकदम. अप्रिशिएट तर केलंच नाही. त्यांनी एखादी पोयम, एखादी कविता पाठ केली असेल आणि आला असेल, आई 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 बघ, मम्मी बघ, पप्पा बघा, आणि तुम्ही का हो बाजूला, चल अभ्यास कर, फालतूचे धंदे सांगा त्याला. इथं मोठं डोकं चालते. अभ्यास कर म्हटलं तर जीवावर येते.
तुमचं लेकरू आलं धावत धावत घरी, बघ मम्मी, बघा पप्पा, मी आज 100 रन काढले, आज मी 100 रन काढले, आज मला सगळ्यांनी मॅन ऑफ द मॅच दिलं, मला 10 रुपयाची चॉकलेट दिली, आणि बाबांनी बदड 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 मारलं. हा, हरामखोर नालायक, अभ्यास करत नाही, बाहेर खेळायला गेला आणि 10 रुपये घेऊन आला. कसले 10 रुपये आहे, कोणते 10 रुपये आहे? तुम्ही काय जुवा लावता काय? तुम्ही काय पैसे लावता काय? बेटिंग करता काय? पोराला कळलंच नाही. सगळ्यांनी आनंदाने मला 10 रुपये दिले, आणि बाबा म्हणताय की तू तू म्हणजे बेटिंग करता काय? पैसे लावता का तुम्ही खेळण्यावर? आणि मार मार झोडून दिलं. ते पोरांनी डबल आनंदच व्यक्त नाही केला, डबल खेळायला गेलंच नाही. पण काय, पुराच्या 100 रन काढणे म्हणजे मजाक गोष्ट होती? तो किती वेळ मैदानात उभा असेल, त्यांनी किती किती त्यांनी घाम गाळला असेल, अप्रिशिएशन तर केलंच नाही, उलट बोलून बसलो त्याला आपण. तुमच्या मुलीने की तुमच्या मुलाने पहिल्यांदा चहा बनवला असेल, आणि चहा बनवताना काही चूक झाली, इकडे दुधाचं भांड सुद्धा गरम करायला ठेवलं, चहा बनवता बनवता लक्ष विसरले, दूध उतू गेलं. दूध उतू गेलं म्हणून तुम्ही 2 कानाखाली लावून दिल्या, त्याला वार बोलून दिलं. नाही, पण त्यांनी चहा पण तर बनवला ना सोबत, त्याचं अप्रिशिएशन तर केलंच नाही. फर्स्ट टाइम पोहे बनवले असेल, आणि तुमच्या तोंडातून उत्तर देणं, हा चटका सांगा, चटका बरोबर समजते. नाराज झालं मन, डबल माहित पडलं त्या लेकरांनी नाश्ताच खाणं सोडून दिलं. मित्र वगैरे आले, काही एखादी मुलगी असेल, काही मुलगा असेल, त्यांना चांगल्या भावनेने न बघता ते म्हणतात, हा करा संगत, बनवा गुरु, झाला नालायक आता, काही खरं नाही याचं. कशासाठी? म्हणजे तुम्ही स्वतःच्या पोराला तर म्हणूनच म्हणून राहिले, पण दुसऱ्याच्या लेकरालाही तुम्ही वाईट बोलून राहिले. कशासाठी? अप्रिशिएट तर केलंच नाही. अरे वा, मस्त सुंदर छान मित्र आहे तुझे, आणि तुम्ही त्यांना 2 सल्ला देऊन दिला की बाबा बघा, चांगलं राहा एकामेकासोबत. तर मे बी त्या तुमच्या म्हणजे त्या मुलांच्या मित्रांची पण तुमच्या प्रती एक आदरभाव, एक व्हॅल्यू, एक रिस्पेक्ट बनली असती. मग तुम्ही त्यांना असं हाकलून दिलं जसं काही डाकू आले तुमच्या मुलांना अं, वाया घालवण्यासाठी. त्यांच्या मनाचं जेव्हा एज्युकेशन घेण्याची जेव्हा वेळ आली, तुम्ही त्यांना सपोर्टच केला नाही. आणि आज तुम्ही म्हणता की माझ्या पोराला पैसा का मिळत नाही, कमवत का नाही? अरे त्याची ते लाईनच नव्हती. नेचर त्याला फक्त मरू नाही देत आहे, म्हणून 10-15 हजार रुपये महिना त्याला पगार देते सर्व्हायवल साठी. अजून सेफ्टी नाही मिळाली त्याला, सर्व्हायवल मध्ये आहे. सेफ्टी तेव्हा मिळाली असती जेव्हा त्याने त्याच्या मनासारखं काम केलं असतं, मनासारखं एज्युकेशन घेतलं असतं. ते घेऊच दिलं नाही, आणि जे एज्युकेशन त्यांनी घेतलं नशिबात ते आहे नाही, तर नशीब फक्त त्याला सर्व्हायवलच्या इतकाच पैसा देत आहे, त्याच्या समोर नाही जाऊ देत. ग्रॅटिट्यूड. दुसऱ्यांना मुलं नाही आहे, तुम्हाला मुलं आहेत, ग्रॅटिट्यूड द्या. कोणाचे मुलं जन्म घेऊन वारले, तुमचे आहेत चांगले, ग्रॅटिट्यूड द्या, लव्हिंग एनर्जी द्या, ब्लेसिंग्स द्या, त्यांना भरपूर ब्लेसिंग्स द्या. त्यांना ब्लेसिंग्स देण्यासाठी तुम्ही काय करू शकता? एक माळ मंत्र जप करू शकता, करा. डोनेट करा पुण्य. रेकी एनर्जी शिकून त्याला हिलिंग देऊ शकता, करा. हे तुमचं फॉर्ग्युनेस आहे, त्याचे तर आपलं कर्म आहेच आहे. टाळी कधीच एका हाताने वाजत नाही, त्या लेकराचंही काहीतरी कर्म असेल, पण सोबत सोबत ते दुःख भोगणे हे तुमचंही तर कर्म आहे.
त्याच्या तब्येतीवर पैसा खर्च करणे हे तुमचंही तर कर्म आहे. एखाद्याच्या मुलांना हे पोलिओ झाला, हातपाय लहानपणीच विक्षिप्त झाले, फिजिकली डिसेबल निघालं, मेंटली डिसेबल निघालं. भलेही त्या लेकराचे आपले कर्म असतील, पण आई बाबा म्हणून तुमचेही तर काहीतरी कर्म आहे ना. काहीतरी चूक तुमच्या हातून घडली असेल आणि त्या चुकाची परतफेड म्हणून ते बाळ तुमच्या घरी आलं असेल तर, आणि परतफेड करण्याच्या जागेवर आपण त्याला पुन्हा कर्ज करत आहोत. हे काय लेकरू आलं, हे कसं झालं. आहे तर मायेचं असतेच, प्रेम तर असतेच लेकराप्रती, पण मनातून एक दुःखाची भावना पण असते. काय हे पाप माझ्या पदरी पडलं. जे चिडते ना जीव, ते माणूस असेच शब्द तोंडातून काढते. जेव्हा लेकरू नेमकं काय बोलून राहिलं समजत नाही, त्याला काय पाहिजे समजत नाही, चिडचिड चिडचिड भांडण कटकट कटकट होते आणि सडनली आपल्या तोंडातून शब्द निघते, काय हे पाप माझ्या नशिबी आलं. थोड्या वेळाने तुम्ही पुन्हा त्याला खाऊ घालणार, प्रेमानं त्याला झोपू घालणार, सगळं करणार, पण त्या मोमेंटमध्ये तो शब्द निघाला का, आणि खरोखर ते पाप आहे म्हणून तुम्हाला त्याची जाणीव आहे. पण एक ममता, एक माया, एक प्रेम, करुणा असते, त्या लेकरासोबत आपल्याला जीवन जगणेच आहे. पण कधी हा विचार केला काय की ह्या नकारात्मकतेची, ह्या चुकीची शिक्षा, याला माफी काय आहे म्हणून? हा विचारच केला नाही. जर ब्लेसिंग्स देणे, थँक्यू म्हणणे, मुलाच्या प्रगतीसाठी माळ जप करणे, पुण्य निर्माण करणे, ते पुण्य त्याच्या वाटेला दान करणे, की बाबा हे उदाहरणार्थ शिव मंत्राचा मी जप करत आहे, 11 माळा जप करतो आणि माझ्या लेकराच्या नावाने मी पुण्य दान करतो, की बाबा तू जिथं आहे तिथं चांगला राहा, जसा आहे तसा राहा, खुश राहा. तुझ्या जीवनामध्ये खूप साऱ्या उत्तम उत्तम संधी आल्या पाहिजे, चांगली ऑपॉर्च्युनिटी, चांगला बिझनेस आला पाहिजे, तुला चांगली बायको, तुला चांगला नवरा मिळाला पाहिजे, तुझंही परिवार सुंदर झाला पाहिजे. त्यासाठी रोज आई 11 माळेचं पुण्य आपल्या मुलांना दान करते. परतफेड, दिस इज अ ग्रॅटिट्यूड. काय देऊ शकतो आपण बदल्यामध्ये? कृतज्ञता, थँक्स गिव्हिंग कशी करू शकतो? काहीतरी देऊनच थँक्स गिव्हिंग करतो ना आपण. रेकी हिलिंग शिकले, त्याला तुम्ही ब्लेस करत आहे, रोज 10 मिनिट काढत आहे, सगळ्या एनर्जीला इन्व्हाइट करता आणि म्हणता की हे दिव्य ऊर्जा मी तुला इन्व्हाइट करतो, प्लीज माझ्या मुलाच्या शरीरामध्ये प्रवेश कर. आणि याच्या आतमध्ये माझ्यात इतकी तर ताकद नाही आहे की मी फिजिकल बॉडी चेंज करू शकतो, मेंटल स्टेट चेंज करू शकतो, माइंडचं डेव्हलपमेंट करू शकतो, पण इतकं तर करू शकतो. त्याच्या आतमध्ये जे दुःख आहे, पीडा आहे, त्रास आहे, जो संघर्ष आहे, जो अभाव आहे, जो घृणा आहे, तिरस्कार आहे, त्याला शांत करू शकतो. मी कमीत कमी मागच्या जन्माच्या कर्माची माफी तर मागू शकतो. त्याच्या बदल्यात मी हे रेकी एनर्जीचं पुण्य, ही ऊर्जा माझ्या बाळाला मी काय करतो, प्रदान करतो. हे तर करू शकता की नाही करू शकत? एंजल्सला इन्व्हाइट करून त्यांना रिक्वेस्ट तर करू शकता ना, की बाबा आर्कएंजल मेटाट्रॉन प्लीज कम, माझ्या मुलाची फिजिकल आणि मेंटल डेव्हलपमेंट करा. त्याकरता मी तुमचं आवाहन करतो. एंजल्स ब्लेसिंग तुम्ही करत आहे आणि ब्लेस करत आहे तुमच्या लेकराला. ऍडव्हान्स एंजल हिलिंग शिकून तुम्ही त्याच्या फिजिकलीसाठी, त्याची तब्येत सुधारण्यासाठी तुम्ही हिलिंग लावत आहे. सुधरे नाही सुधरे देवाची मर्जी. तुमच्याकडून तुम्ही केलं ते कर्म नोट डाऊन झालं, लक्षात घ्या. दिस इज अ पे बॅक इन द फॉर्म ऑफ ग्रॅटिट्यूड. खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला बोलणे आहे आजपासून. नाही ते एक वय येईल, ज्या लेकरं मोठे होऊन जातील, तुमच्या मनात खूप तडतड राहील बोलाची, मला मन व्यक्त करायचं आहे, मला बोलायचं आहे, माझ्या मुलाशी टाइम स्पेंड करायचा आहे, आणि मुलं आपल्या कामात बिझी होऊन जाईल, आपले नवरा बायको घेऊन बाजूला होऊन जाईल, आणि ते तसेच राहा तुम्ही आईबाप फडफड करत, आणि मग भांडणं.
माझे पोरगी माझा पोरगा माझ्यानुसार ऐकत नाही. अरे कशासाठी ऐकन? गुलाम आहे. पण गुलाम बनवलं कोणी? ही भावना आणली कोणी मनात गुलामगिरीची? की माझे लेकर माझे गुलाम आहे म्हणून तसं ऐकणार. गुलाम कधीच टिकत नसते, उडून जाते. पंजऱ्यातला पक्षी कधीही थांबत नाही. तुम्ही लाख माया लावली असेल त्याला, तो जसा दरवाजा उघडला तर पहिले उडन. आणि अशाच वाऱ्यावरच्या अशा एखाद्या पक्षीला तुम्ही रोज दाना खाऊ घाला, तुमच्या जवळ पण येते, तुमच्या जवळ बसते, तुमच्या अंगा खेंड्यात खेळते पण. तुमच्या एका कॉलवर ते पक्षी तुमच्या जवळ येऊन बसतील, तो प्राणी तुमच्या जवळ येऊन बसेल. पण जसं तुम्ही त्याला पिंजऱ्यात टाका तर पहिले उठून पडणार. जर आपल्या लेकरांना आपण पिंजऱ्याची भावना दिली असेल, त्याला असं वाटत आहे की आई बाबा सोबत राहणे, ह्या घरात राहणे म्हणजे एका जेलमध्ये राहणे आहे. उठून पडणार, जेव्हा चान्स चान्स मिळणार तेव्हा उठून पडणार. वापस भिरकून पण बघणार नाही तुमच्याकडे. ते म्हणणार त्यांना काय गरज आहे? पेन्शन आहे, मस्त पैसा आहे, त्यांना त्यांचं काम करू द्या, औषध गोळ्या खाऊ द्या, जेवण करू द्या, आपल्याला गरज नाही. मला नोकरी लागली, मी मुक्त. पण हे मुलाकडून झालेलं आता नकारात्मक कर्म आहे. ठीक आहे. फॉरगिव्हनेस, ग्रॅटिट्यूड त्यांनी सुद्धा करायला पाहिजे. का? कारण की त्यावेळेस त्याच्या चुकीच्या अनुभूतीमुळे आज अशी परिस्थिती निर्माण झाली. अशी परिस्थिती जर कोणा यंग जनरेशन मध्ये कोणासोबत जर झाली असेल त्यांच्या आई बाबाच्या प्रती, तरी पण माफी मागून त्यांना पण ग्रॅटिट्यूड द्या. पण आजचा टॉपिक आपला मुलांचा आहे, चिल्ड्रनचा आहे. लहान लहान गोष्टीला मुलांच्या अप्रिशिएट करा. हा बघा, इथे काय असते ना, इथे जिद असते, जिद. तुम्ही नाही म्हणता का तुम्ही अजून करून दाखवणार. तुम्ही हो म्हणा, विषय खतम होऊन जाते. त्यांनी म्हटलं हो बाबा मला आता डॉक्टर बनायचं, हो बेटा, हो बेटा. मला सायंटिस्ट बनायचं, हो बेटा. मला ऍक्टर बनायचं आहे, हो बेटा. अरे तो काहीच नाही बनत. त्याच्या जीवनात जे बनायचं आहे तेच बनणार. पण तुमचा हो बोलल्याने, अप्रिशिएट केल्याने, थँक्यू म्हटल्याने, लव्ह यू म्हटल्याने त्या पोराचा ऑरा चांगला झाला, त्याचं मेंटल आणि इमोशनल स्टेट चांगलं झालं, त्याचे परिणाम त्याच्या फिजिकल बॉडीवर पडत आहे. तो फिजिकली त्याचे परफॉर्मन्स चांगले होत आहे. नशिबात जे करायचं आहे तो तेच करत. पण त्या मोमेंटला हा अक्कल तरी आहे का तुला? मला आला सायंटिस्ट बनासाठी, इथे एक आले एक काय म्हणते समजत नाही. तुम्ही काय केलं? अरे नाही बने ना सायंटिस्ट, तुम्हाला त्याची अक्कल काढायची काय गरज आहे? त्यांनी म्हटलं मी ऍक्टर बना. ऍक्टर हेंबाड तोंडाच्या, तोंड कुठं चाललं, कान कुठं चाललं, नाक कुठं चालला, बोलतं कसा, वागतं कसा, उठतं कसा, बसतं कसा, म्हणता ऍक्टर बनायला चालला. अरे तो बने नाही बने, तुम्हाला करायचं काय आहे त्याच्या फिजिकल बॉडीवर, त्याच्या अपिअरन्सवर कमेंट करण्यासाठी? विचारायची इच्छा आलं मनात, ऍक्टर बनतो. बनतो म्हटलं नाही, बनला काय? नाही बनला. पण तुमच्या अप्रिशिएशनने, तुमच्या चांगल्या प्रकारे त्याला लव्ह यू, ब्लेस यू म्हटल्याने, हो बाळा चिंता नको करू, जेव्हा वेळ येईल ना तेव्हा तू नक्की बनशील, है ना, आता अभ्यासावर ध्यान दे. तर हो आई, हो आई, हो आई, चालला धावत धावत अभ्यास करायसाठी. तुम्ही जसं त्याचा डिसमूड करून टाकता, तसा तो खतम होऊन जाते तिथंच. हे खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहेत. लव्ह यू, ब्लेस यू, थँक यू, हे शब्द काही कमी नाही. जेव्हा या शब्दांवर तुम्ही लक्ष द्याल ना, तुमच्या मुलांचं जीवन बदलते. दया लावणे, प्रेम लावणे, माया लावणे, करुणा लावणे. हमेशा टॉर्चर, हमेशा बोलणं, हमेशा घालून पाडून बोलणं, त्याची अवकात काढणं, त्याचं मेंटल स्टेट, त्याच्या अभ्यासाची, त्याच्या स्थितीवरून दुसऱ्यांसोबत त्याचं कंपॅरिझन करणं. वाईट वाईट शब्द बोलते आई बाबा आपल्या लेकरांसाठी. गावठी शब्द असते ना. त्यांना असं वाटतं की पुऱ्या गावात असेच तर शब्द बोलले सगळेजण. आमचे मायबापही असेच बोलले, आमच्या बुड्यालाही आमच्या घरी मी असंच बोलताना पाहिलं. आम्ही बोललो तर काय बिघडलं?
माझं काय बिघडलं, माझ्या आई बाबाचं काय बिघडलं? अरे तुम्हाला माहित नाही काय काय बिघडलं. मी फक्त फिजिकल बॉडी म्हणून स्वतःला बघत आहे. डेव्हलपमेंट खूप काही होऊ शकली असती तुमच्या सोबत पण, जर तुम्हाला पण लव्हिंग एनर्जी, ग्रॅटिट्यूड आणि थँक्स गिव्हिंगची एनर्जी मिळाली असती. तुम्हाला इन्स्पायर केलं गेलं असतं. तुमच्या प्रत्येक कामाचं अप्रिशिएशन केलं असतं. एखादी मुलगी, एखादा मुलगा कारण नसताना चांगले चांगले कपाटातून कपडे काढून घालते, मस्त तयारी करते आणि धावत तुमच्या जवळ येते. तुम्ही रप्पकन एक धरून देता. नालायक, तुला कळत नाही का? कपाटातला ड्रेस आहे, चांगला आहे, घरी काढला, चल काढ लवकर कपडे आणि नेऊन ठेव अंदर. घरी राहता काही याच्यासाठी राहून राहिला? जाय ते मळके कपडे घाल. आणि त्याला असं वाटतं झालं माझेच कपडे मीच घालू शकत नाही. खूप साऱ्या गोष्टी आहे, बोलायला गेलं तर तास 2 तास कमी पडत. शॉर्ट मध्ये एवढंच आहे की अप्रिशिएट करा मुलांना आणि बोलण्याची कला शिका, टॅकल करण्याची कला शिका, मुलांच्या सोबत व्यवहार कसे करायचे त्याची कला शिका. स्वतःच्या अपेक्षेचं बोज मुलांवर लादू नका. आणि मला हवं आहे तसंच तुम्ही केलं पाहिजे अशी हिटलरपणा पण करू नका. फ्री सोडा, मुक्त सोडा, कोणी कुठं जात नाही. मी काय म्हटलं, जो पिंजऱ्यात ठेवला आहे तो पडून जाण्याचा विचार करते, जो मुक्त आहे तो फिरून वापस येते. चांगले संस्कार द्या, बघू द्या. दारू पिणे, नशा करणे, जुवा खेळणे, लफडे करणे, त्याचं नशीब असेल तो करणच. पण संगतीचा परिणाम असेल, संगत तुमची पण तर आहे ना. मग तुमच्या संगतीपेक्षा मित्राची संगत मोठी झाली कशी? म्हणजे कुठंतरी काहीतरी असं आहे जे तुमच्याकडून नाही मिळत आहे, जे मित्रांकडून त्याला मिळत आहे. आणि बस तोच लॅकिंग पॉइंट तुमच्या मुलांना तुमच्यापासून दूर घेत चालला. आणि एन्जॉयमेंटच्या चक्करमध्ये त्यांना सिगरेट, बियर, ड्रिंक देणं सुरू करून दिलं. त्याला ओके, दिस इज फाईन. आणि कधी तो एन्जॉयमेंट नशा बनून लाईफ मध्ये उतरते, कळत पण नाही ना. आपण म्हणतो माझा पोरगा कसा बिघडला. बिघडला याच्यासाठी की पहिल्यांदा त्या पोराने, त्या मुलीने त्याच्या फ्रेंड सोबत जी मनातली गोष्ट शेअर केली असेल ना, ती तुमच्याशी शेअर नाही करू शकले. जर तुमच्याशी शेअर केली असेल तर तुम्ही त्याला असं उडवलं असाल, हो हे बाजूला, ते दुःख मनातलं मनातच राहून गेलं लेकराच्या. ते मित्राच्या समोर व्यक्त झालं. व्यक्त झाल्यानंतर बिमारी तर व्यक्त झाली. आता उपाय तर पाहिजेच, इलाज तर पाहिजे. बिमारीचा इलाज असलाच पाहिजे. बिमारीचा इलाज आहे एक सुट्टा लगा देते. चल एक लिटिल लिटिल पॅक घेऊन बघू. चल ना यार, थोडस गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड करेंगे, एन्जॉय करेंगे, अरे मस्त मजा येते. आणि लागले लेकरं त्याच्या मागं. एक मागे कोणत्या तरी शाळेचा एक व्हिडिओ बाहेर आला. 8व्या वर्गातले लेकरं, होल शाळेमध्ये 8व्या वर्गापासून वर, 8वी 9वी 10वी, प्रत्येकाच्या बॅगमध्ये मुलगा असो किंवा मुलगी असो कंडोमचे पॅकेट सापडले आणि चाकू सापडला. कशासाठी? 8व्याच तर वर्गात आहे जेमतेम. विचार करण्याची गोष्ट आहे हे. कुठंतरी कमी पडत आहे आपण ऍज अ पॅरेंट. आतापासून त्यांना ह्या सुखाची गरज कशासाठी पडून राहिली? म्हणजे कुठंतरी एक प्रेम, एक आपुलकीची भावना, एक मुलाच्या पाठीवर ठेवला गेलेला हात कमी पडला. लेकरांनी बाहेर सहारा घेतला. लक्षात घ्या, आज ग्रॅटिट्यूड करा प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी. आठवा ते प्रसंग तुमच्या मुलांसोबत ज्या तुम्ही आनंदी होते, त्याला मल्टिप्लाय करा. असं बघा स्क्रीनवर एका
मोठ्या स्क्रीनवर तुम्ही एन्जॉय करताय तुमच्या मुलांसोबत एखाद्या पार्टीमध्ये, बर्थडेमध्ये, एखाद्या पिकनिक स्पॉटवर, एखाद्या गार्डनमध्ये, अं, एखाद्या वॉटर पार्कमध्ये गेले आणि तुम्ही खेळत आहे आणि लेकरं तुमची म्हणतात की पप्पा आज खूप मस्त मजा येऊन राहिली. एखादं चांगलं स्वीट डिश, एखादं चांगलं जेवण, एखाद्या हॉटेल रेस्टॉरंटचं जेवण, घरी केलेली मस्ती, गाण्यावर केलेला डान्स, त्यांनी घातलेले सुंदर कपडे, त्यांनी केलेला मेकअप, त्यांनी म्हटलेली कविता, जे काही आहे त्याला अप्रिशिएट करा. अप्रिशिएट करा. आठवा त्या सगळ्या गोष्टी त्या स्क्रीनवर. तुमच्या मुलांनी पहिल्यांदा एसे लिहिला, पोएम म्हटली, लेक्चर दिलं, टीचर बनून शाळेमध्ये प्रेझेंटेशन केलं, एखादा अवॉर्ड जिंकला. बघा ते सगळं काही मेंटल स्क्रीनवर. त्याचा आवाज वाढवून टाका. रिमोट घ्या आणि आवाज वाढवा. अप्रिशिएशन, टाळ्यांचा आवाज, थँक यू सो मच, ब्लेस यू बेटा. तुमच्यासोबत 10 लोक पण त्याला अप्रिशिएट करत आहे. बघा ते सगळे क्षण. स्क्रीन आणखी ब्राईट करा, कलर आणखी डार्क करा. डार्क म्हणजे ब्राईट करा, अशी चमकले पाहिजे आणि तुमचं विजन क्लिअरली बघत आहे त्या सगळ्या गोष्टीला, सगळ्या घटनेला. आणि तुम्ही म्हणता थँक्यू बच्चा फॉर दिस हॅपी मोमेंट. तुझं असणंच माझ्यासाठी आनंद आहे. तुझ्या हसण्यातच माझा आनंद आहे. तुझ्या खेडकरपणात माझा आनंद आहे. तुझं गाणं म्हणण्यात, तुझं डान्स करण्यात माझा आनंद आहे. तू पोटभर जेवण केलेलं आहे, शांत झोपलेला आहेस. मी खुश आहे, मी आनंदी आहे. मी देवाला प्रार्थना करतो माझ्या मुलाला सद्बुद्धी दे आणि याला याच्या जीवनामध्ये चांगला मार्ग दाखव. मी एवढंच करू शकतो फक्त. बाकी माझ्याकडून मी सगळे सुख सुविधेचे साधन देण्याचा प्रयत्न करतो. मे बी जी गोष्ट तुला पाहिजे ते देण्यासाठी मी सक्षम नाही आहे, त्यासाठी माफी मागतो. जे आहे त्यासाठी इतका धन्यवाद देतो, तुला कधी कमीच नाही पडली पाहिजे. आठवा तुमच्या स्वतःच्या लाईफला की तुम्ही तुमच्या मुलांच्या सोबत किती वेळ टाइम स्पेंड केला, की तुम्ही फक्त पैसाच कमवण्यात गुंतून राहिले. आज लेकरं तुमच्या सोबत तर आहे, पण 4 हात दूर राहते. ग्रॅटिट्यूड द्या. लॉट्स ऑफ थँक्स गिव्हिंग करा. त्यांना अप्रिशिएट करा. लव्ह यू म्हणा, थँक यू म्हणा, ब्लेस यू बेटा म्हणा. फील करा त्या एनर्जीला. पदोपदी, क्षणोक्षणी थँक यू म्हणा. प्रत्येक क्षणाक्षणाला रोज एक एक गोष्ट आठवून मुलांना लव्ह यू, थँक यू प्रत्यक्ष बोलू शकले तर खूपच सुंदर, नाही तर मनातल्या मनात करा. आणि हा ऍटिट्यूड बनवा तुमचा, की तुम्हाला ग्रॅटिट्यूड देणे आहे. आणि नंतर मिरॅकल बघा. फॉरगिवनेस आणि आप ग्रॅटिट्यूड सभी का लाइफ मिरॅकल आहे. चेंजिंग मैनिफेस्टेशन के मॉर्निंग सेशन में स्वागत है. सुबह की प्रार्थना के साथ हम इस सेशन की शुरुआत करेंगे. मेरे साथ कहें, मैं परमात्मा का अंश हूँ, ऋषियों का वंश हूँ, मैं सर्वशक्तिमान हूँ, प्रभु की संतान हूँ. मैं परमात्मा का अंश हूँ, ऋषियों का वंश हूँ, मैं सर्वशक्तिमान हूँ, प्रभु की संतान हूँ. मैं परमात्मा का अंश हूँ, ऋषियों का वंश हूँ, मैं सर्वशक्तिमान हूँ, प्रभु की संतान हूँ.
मैं जो चाहता हूँ वो मुझे मिलता है। मेरे परमात्मा मुझे जो चाहिए वो देते हैं। मैं जो चाहता हूँ वो मुझे मिलता है। मेरे परमात्मा मुझे जो चाहिए वो देते हैं। मैं जो चाहता हूँ वो मुझे मिलता है। मेरे परमात्मा मुझे जो चाहिए वो देते हैं। तो आइए अब हम अपने सेशन की शुरुआत करते हैं। मॉर्निंग सेशन में सबसे पहला स्टेप रहेगा ग्रैटिट्यूड, धन्यवाद की भावना। इस चराचर अस्तित्व के प्रति, हर एक तत्व के प्रति, हर एक घटनाओं के प्रति हमें धन्यवाद भाव देना है। धन्यवाद देने से हम हर उस चीज़ को स्वीकार कर लेते हैं जो हमारे जीवन में हर एक रूप से प्रभाव डालती है, और धन्यवाद करने से हर वो तत्व खुश हो जाता है, समाधान पाता है जो हमें सहायता करना चाहता है। यह अस्तित्व भी हमें देख रही है कि हम कृतज्ञ है कि कृतज्ञ हैं। दिए गए हर एक चीज़ के लिए अगर हम सद्भावना रखते हैं, धन्यवाद भाव करते हैं, तो जो व्यक्ति धन्यवाद देता है उसे वो चीज़ बार बार आती है। अगर हम सकारात्मक भावना से हमारे जीवन में आने वाली हर नेगेटिव घटना को भी एक लर्निंग समझ के अगर हम उसको भी धन्यवाद देते हैं, तो वो पल भी सकारात्मक रूप में बदलकर हमें आशीर्वाद देता है। अपने श्वासों पर ध्यान दीजिए। 3 बार लंबी गहरी श्वास लीजिए। लंबी गहरी श्वास लीजिए। लंबी गहरी श्वास लीजिए। धन्यवाद की भावना से भरे शब्द मन को सकारात्मक भावनाओं से भर देते हैं। धन्यवाद की भावना हर उस अवस्था के स्पंदनों को महसूस करवाते हैं जिसे आप पाना चाहते हैं। धन्यवाद वो चाबी है जो आनंद और संतुष्टि से भरी भविष्य का। धन्यवाद दे इस ब्रह्मांड को धन्यवाद, अनंत को धन्यवाद, प्राणों के लिए धन्यवाद, आनंद के लिए धन्यवाद, प्रेम के लिए धन्यवाद, शांति के लिए धन्यवाद, शक्ति के लिए धन्यवाद, बुद्धि के लिए धन्यवाद, विनम्रता के लिए धन्यवाद, दया के लिए धन्यवाद। इस ब्रह्मांड को धन्यवाद, अनंत को धन्यवाद, प्राणों के लिए धन्यवाद, आनंद के लिए धन्यवाद, प्रेम के लिए धन्यवाद, शांति के लिए धन्यवाद, शक्ति के लिए धन्यवाद, बुद्धि के लिए धन्यवाद, विनम्रता के लिए धन्यवाद, दया के लिए धन्यवाद। इतना सुंदर जीवन देने के लिए धन्यवाद। इन श्वासों के लिए धन्यवाद। गुरु के लिए धन्यवाद। ज्ञान के लिए धन्यवाद। समझदारी के लिए धन्यवाद। जीवन के सुख, समृद्धि, शांति और आत्मनिर्भरता के लिए धन्यवाद। हवा, जल, पृथ्वी को धन्यवाद। सूर्य को धन्यवाद। चंद्र को धन्यवाद। अग्नि को, जिसमें जीवन प्रज्वलित है, उसे धन्यवाद। मेरे माता पिता को धन्यवाद। भाई बहनों को धन्यवाद। दोस्तों को धन्यवाद। परिवार के हर सदस्य को धन्यवाद। सभी शुभ चिंतकों का धन्यवाद। माता पिता के लिए धन्यवाद। भाई बहनों के लिए धन्यवाद। दोस्तों के लिए धन्यवाद।
परिवार के हर सदस्य के लिए धन्यवाद, सभी शुभ चिंतकों के लिए धन्यवाद। मुझे जो गाइडेंस मिल रहा है उसके लिए धन्यवाद। धन्यवाद ईश्वर का जो मुझे ज़रूरतमंद लोगों की मदद करने के लिए प्रेरणा देता है। धन्यवाद आने वाले कल के लिए जो मुझे आज से बेहतर और खुशियों से भरा है। धन्यवाद आज के दिन के लिए। धन्यवाद मेरी समृद्धि के लिए। धन्यवाद मेरी सफलता के लिए। धन्यवाद उस धन का जिससे मैं अपने और अपने परिवार की हर ज़रूरत को पूरा करता हूँ। धन्यवाद उस टेक्नोलॉजी के लिए जिसके सहारे मैं अपने जीवन को प्रगत कर रहा हूँ। धन्यवाद उन ब्लेसिंग्स के लिए जो मुझे मिलती रहती है। धन्यवाद सुरक्षित यात्रा के लिए। धन्यवाद मेरे जीवन को सही तरीके से चलाने के लिए। धन्यवाद हर चीज़ के लिए। धन्यवाद जो शरीर को जीवंत बना रहा है। इस चैतन्य आनंद के लिए धन्यवाद। मेरे शरीर के हर अंग का धन्यवाद। इम्यूनिटी सिस्टम के लिए धन्यवाद जो मुझे हमेशा रोगों से लड़ने की शक्ति देता है। मेरे मन मस्तिष्क की चेतना को धन्यवाद। मजबूत शरीर और अच्छे स्वास्थ्य के लिए धन्यवाद। इस चेतना के लिए धन्यवाद जो मुझे प्रेजेंट में लाने के लिए सहयोगी है। इस संघर्ष को धन्यवाद मुझे विनम्र बनाने के लिए, समझदार बनाने के लिए, इस पल की कीमत समझने के लिए, अच्छाई देखने के लिए धन्यवाद। मुस्कुराना सिखाने के लिए इस कठिन समय का धन्यवाद। शक्ति के लिए, धैर्य के लिए, हर सीख के लिए धन्यवाद जो मुझे बेहतर से बेहतर बना रहे हैं। हर दृश्य अदृश्य शक्तियों के लिए धन्यवाद। मार्गदर्शन के लिए धन्यवाद। हर आशीर्वाद के लिए धन्यवाद। हर सद्भावना के लिए धन्यवाद। धन्यवाद क्योंकि ये सब पहले से ही उपलब्ध है। धन्यवाद क्योंकि ये पहले से ही उपलब्ध है। जीवन के हर पल के लिए धन्यवाद। जीवन के हर अनुभव के लिए धन्यवाद। हर दिन जीवन बेहतर है इस विवेक के लिए धन्यवाद जो लक्ष्य पहले से ही मेरा है, इसलिए धन्यवाद। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। अब लंबी गहरी श्वास ले और एडवांस ग्रैटिट्यूड करेंगे। भविष्य के लिए धन्यवाद देंगे। जो आप पाना चाहते हैं, जो आप बनना चाहते हैं, आप जैसी परिस्थिति चाहते हैं, जो इनकम चाहते हैं, जो घर परिवार चाहते हैं, वह सब आपने प्राप्त कर लिया है। ऐसा अनुभव करके धन्यवाद दीजिए। अगले 2 मिनट आप धन्यवाद भाव देंगे अपने गोल्स के लिए, विज़न के लिए, लक्ष्य के लिए, अपने जीवन के लिए, अपने भविष्य के लिए। आज दिन में आप क्या प्राप्त करना चाहते हैं उसे एडवांस में ही धन्यवाद दीजिए। अगले 2 मिनट आप अपनी अफर्मेशंस को, अपने विजन्स को, गोल्स को धन्यवाद देंगे। अपने गोल्स को
अपने विज़न को आप धन्यवाद देंगे। जो आप आज पाना चाहते हैं उसे धन्यवाद देंगे। बिजनेस मीटिंग्स को धन्यवाद देंगे। क्लाइंट की रिएक्शंस को धन्यवाद देंगे। धन के आगमन को धन्यवाद देंगे। आपका बिजनेस पुष्ट हो रहा है, धन्यवाद देंगे। आपने बहुत अच्छी स्टडी की है, धन्यवाद देंगे। आज घर के सभी काम बड़े अच्छे हो चुके हैं, धन्यवाद देंगे। आज अपने आप को आपने देखा, परखा, सुना है, अपने आप को धन्यवाद देंगे। धन्यवाद हर उस चीज को दीजिए जो आप पाना चाहते हैं। धन्यवाद दीजिए और पहले से ही कल्पना करें कि वो आपको मिल चुका है और धन्यवाद देना शुरू कर दीजिए। हृदय की गहराइयों से धन्यवाद दीजिए, ऊपर ऊपर से नहीं, हृदय की गहराइयों से। सच में आपको वो चीज़ मिल चुकी है। इस तरीके से धन्यवाद दीजिए। धन्यवाद बड़ा पावरफुल है, बड़ी ताकत रखता है आकर्षण के लिए। आकर्षण का सिद्धांत इसी के ऊपर काम करता है। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। हर उस चीज के लिए धन्यवाद जो आप पाना चाहते हैं। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। रिलैक्स, रिलैक्स, रिलैक्स। लाइफ चेंजिंग मैनिफेस्टेशन के ग्रैटिट्यूड, धन्यवाद भाव के चरण को आप सभी ने सफलतापूर्वक पूर्ण किया है, उसके लिए धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। तो अब हम अपना इंटेंशन सेट करेंगे आज के दिन के लिए। कल रात को हमने 11 बजे से लेके 11:11 तक हमने अपने इंटेंशंस को 11 बार लिखा था। उस कागज को सामने रखें। हमने कल रात को एक पानी के ग्लास में पानी भरकर भगवान के सामने रखा था, जिसके ऊपर हमने लिखा था, थैंक यू यूनिवर्स, आपने मेरी इच्छा पूरी कर दी है। उस पानी के ग्लास को अपने हाथ में लेंगे और कहेंगे, उसे धन्यवाद देंगे फॉर मैनिफेस्टेशन माई विश इनटू रियलिटी। थैंक यू फॉर मैनिफेस्टेशन माई विश इनटू रियलिटी। थैंक यू फॉर मैनिफेस्टेशन माई विश इनटू रियलिटी। थैंक यू सो मच गिविंग मी जो मुझे चाहिए। थैंक यू सो मच गिविंग मी। थैंक यू सो मच गिविंग मी। Thank you so much completing my wish, manifestation my wish into reality. Thank you so much giving me what I want. Thank you so much, मुझे जो चाहिए वो मुझे आपने दिया है। I know you can do it. I know you can do it. मुझे पता था आप कर सकते हो। मुझे पता था आप कर सकते हो। धन्यवाद देता हूँ मैं आपको, आपने मेरी वो हर इच्छा पूरी कर दी है जो मैं चाहता था। I bless you, I bless you, I bless you. I love you, I love you, I love you. Thank you so much, thank you so much, thank you so much. अब इस पानी को पिएंगे। Wow, what a great energy. I receive blessings from universe. इस पानी के हर घूंट के साथ आप ऊर्जा को ग्रहण करते जा रहे हैं। आपका शरीर, आपका मन, मस्तिष्क, चेतना, आपका खून इस ऊर्जा से भर चुका है। अब उस कागज को अपने हाथ में लेंगे जिसके ऊपर आपने अपने इंटेंशंस को 11 बार लिखा है।
अगले 2 मिनट मैं आपको देता हूँ। आप उस इंटेंशन को बार बार पढ़ेंगे, बार बार पढ़ेंगे, इतने ताकत से पढ़ेंगे कि वो इंटेंशन आज दिन में पूरा होना ही चाहिए। पूरा अस्तित्व आपको उस इंटेंशंस को पूर्ण करने में सहायता कर रहा है। स्वीकार करें, स्वीकार करें, स्वीकार करें, इस प्रभु की कृपा को स्वीकार करें, इस यूनिवर्स की कृपा को स्वीकार करें, देवी देवताओं की कृपा को स्वीकार करें, गुरु की कृपा को स्वीकार करें, अपने मन मस्तिष्क चेतना की कृपा को स्वीकार करें, अपने आत्मा की शक्ति को स्वीकार करें और पूरे स्वीकार भाव के साथ, संपूर्ण बिलीफ के साथ, पूरे ट्रस्ट के साथ। ट्रस्ट बड़ा मायने रखता है। ट्रस्ट टूट गया तो कुछ नहीं होगा। पूरे विश्वास के साथ, पूरे आत्मविश्वास के साथ, पूरे बिलीफ के साथ आप उस इंटेंशन को जो आपने कागज़ पर 11 बार लिखे हैं पूरी ताकत के साथ, उसे पूरे ताकत के साथ पढ़ेंगे, उसे अपने अंदर उतारेंगे। अगले 2 मिनट आपके हैं। लंबी गहरी श्वास के साथ उस इंटेंशन को बोलिए। जोर जोर से बोल सकते हैं, मन ही मन बोल सकते हैं, लेकिन फील करते हुए बोले कि आपने सफलता प्राप्त कर ली है, आपका इंटेंशन पूरा हो चुका है। बोलते जाइए, बोलते जाइए, बोलते जाइए, पूरी ताकत के साथ बोलते जाइए, लंबी गहरी श्वासों के साथ बोलते जाइए। आपका इंटेंशन पूरा होने वाला है। पूरा अस्तित्व आपके इंटेंशन को सफल बनाने में सहायता करने वाला है, उसे स्वीकार करना है। ओपन हो जाइए, अपनी ऑरा को ओपन कर दीजिए। इस क्षण आपको संपूर्ण अस्तित्व सहायता करने वाला है। रिसीव करो, रिसीव करो, रिसीव करो। और 1 मिनट तीव्र गति से अपने इंटेंशन को बोलिए, तीव्र गति से, तीव्र गति से। आपका इंटेंशन पूर्ण होने वाला है, सफल होने वाला है, क्योंकि संपूर्ण ब्रह्मांड, पूरा अस्तित्व, आपकी आत्मशक्ति उसे सफल बनाने में सहायता कर रही है। इस ब्रह्मांड ने आपके इंटेंशन को स्वीकार कर लिया है। बस अब आप स्वीकार करें। उसने तो स्वीकृति दी दी है, उसने तो तथास्तु बोल दिया है। अब आप तथास्तु बोलिए। तीव्रता के साथ, इंटेंशन के साथ, फीलिंग्स के साथ, इमोशंस के साथ उस इंटेंशन को बोलिए। बार बार बोलिए, बार बार बोलिए। आपने अपने शब्दों की ताकत को देख लिया है एक्सपेरिमेंट करके, उसे भी याद कीजिए। अपने विचारों की ताकत को, शब्दों की ताकत को जानिए। आपकी आत्मशक्ति और प्रभु की शक्ति तो असीमित है, प्रभु की शक्ति असीमित है। बस उसके साथ अपने इंटेंशन को जोड़ दीजिए। अब उस कागज को जला दीजिए, उस कागज को जला दीजिए। अगर समय नहीं हो तो आप बाद में भी जला सकते हैं। कागज पूरा जल जाने पर उसे एक सेपरेट पानी के ग्लास में डाल देंगे और उस पानी को किसी भी पौधे में डालेंगे। यहाँ पर आपका इंटेंशन सेट होता है। पंचतत्व, पंचमहाभूत आपके इंटेंशन को पूरा करने में आपकी सहायता करेंगे। मैं ऐसी कामना करता हूँ। और यह इंटेंशन सेटिंग्स का प्रोग्रामिंग, माइंड सेटिंग की प्रोग्रामिंग आपने पूरी कर ली है। इसके लिए मैं आपका बहुत बहुत धन्यवाद देता हूँ।
कि जितने साधक आज जुड़े हैं वो इतने पोटेंशियल रखते हैं अपने जीवन को परिवर्तित करने के लिए। यूनिवर्स का आशीर्वाद आपको मिलता रहे, आपकी हर इच्छाएं पूरी होती रहे, ऐसी ब्लेसिंग्स आपको मिले। मेरे दिल की गहराई से आप सभी को ब्लेस करता हूँ कि आपकी सारी इच्छाएं पूरी हो। लेकिन क्या सिर्फ मेरे अकेले की इच्छा पूरी होने से मेरे संकल्प सिद्ध होंगे? नहीं, क्योंकि हम सब एक परिवार हैं। मेरे साथ हर वो तत्व जुड़ा हुआ है जो जाने अनजाने से मेरी सहायता करता है। यूनिवर्स से जब हम मांगते हैं तो इसका मतलब हम यूनिवर्स के साथ जुड़ चुके हैं। तो ना जाने दुनिया के कौन से कोने से कौन सा व्यक्ति, कौन सा तत्व हमें मदद करेगा हमारी सफलता के लिए। तो आइए उस तत्व के, उस व्यक्ति के सफल होने की हम शुभकामना करेंगे, विश्व शांति की प्रार्थना करेंगे। एक दिल का आकार बनाएंगे अपने सामने, अपने दोनों हाथों से दिल का आकार बनाएंगे। बनाते रहे, बनाते रहे, बनाते रहे। विजुलाइज करें कि आप अपने दोनों हाथों से एक दिल का आकार बना रहे हैं। आप अपने दोनों हाथों से दिल का आकार बना रहे हैं। अब तक हमने जितनी भी चैंटिंग्स की है, अफर्मेशंस किए हैं, जितने भी प्रोग्रामिंग की है, इसकी वजह से आपकी ऊर्जा जागृत हो चुकी है। अब आपके दोनों हाथों से दिव्य ऊर्जा को, ब्लेसिंग्स को, लविंग एनर्जी को, अफर्मेशंस को, अपनी पावर को इस दिल के अंदर भरना शुरू कर दीजिए। भरिए भरिए। कल्पना कीजिए आपके हाथों से दिव्य शक्तियाँ, दिव्य ऊर्जा इस दिल में बढ़ती जा रही है। इसकी शक्ति बढ़ती जा रही है, बढ़ती जा रही है, बढ़ती जा रही है। इस दिल के अंदर शक्तियाँ बढ़ती जा रही है। लविंग एनर्जी दीजिए, लविंग एनर्जी दीजिए, ब्लेसिंग्स दीजिए, ब्लेसिंग्स दीजिए, ब्लेसिंग्स दीजिए। आप इन दोनों, अपने दोनों हाथों से उन ऊर्जाओं को कॉम्प्रेस करें, उनको छोटा बनाते जाए, सूक्ष्म बनाते जाए, ताकतवान बनाते जाए। उसको छोटा करें, छोटा करें, छोटा करें। अपने दोनों हाथों के बीच में उसको लेकर आए। और अब अंग्रेजी का नंबर 8 नंबर, इसके आकार में इनफाइनाइट सिंबल बनाते जाए और अपने हाथों को मूवमेंट करे। इनफाइनाइट, इनफाइनाइट, इनफाइनाइट। जो आपने इंटेंशन सेट किए हैं उसको इनफाइनाइट ताकत मिले। आप किसी पर्टिकुलर किसी व्यक्ति के लिए भी ये काम कर सकते हैं। आप चाहते हैं कि कोई हमारे घर का सदस्य है जो आपसे नाराज़ हो चुका है, उसको मनाना है। आपके बच्चे आपकी बात माननी चाहिए। आपके पति, आपकी पत्नी आपके बातों के साथ सहमत हो, विचारों के साथ सहमत हो, प्यार से रहे, झगड़ा ना हो, सौहार्दपूर्ण वातावरण रहे। आप उनके लिए कर सकते हैं। पत्नी अपने पति के लिए, पति अपने पत्नी के लिए, उनकी फाइनेंशियल प्रोग्रेस में तरक्की करने के लिए ये इस क्रिया को कर सकते हैं। आप अपने दोस्तों के लिए इस क्रिया को कर सकते हैं। आप अपने पार्टनर के लिए इस क्रिया को कर सकते हैं। आप वर्किंग फील्ड में अपने कलीग्स के लिए कर सकते हैं कि ताकि वो आसमान की ऊंचाइयों को छुए और आप उसके साथ साथ आगे बढ़ें। अपनी इंटेंशन को आप दे सकते हैं, अपने अफर्मेशंस को ये ऊर्जा दे सकते हैं। आपको पता है आप जिस क्षेत्र में काम कर रहे हैं उस व्यक्ति के साथ आज आपकी मीटिंग सक्सेसफुल होनी चाहिए। ये ऊर्जा आप उनको दे सकते हैं। आपको जो चाहिए इस लविंग बॉल के अंदर भरे, इनफाइनाइट एनर्जी मोमेंट में इसको मूव करे। इनफाइनाइट एनर्जी दे, एनर्जी दे, एनर्जी दे। एक लंबी गहरी श्वास के साथ अपने शरीर की पूरी ताकत को एक करेंगे, आज्ञा चक्र पर लेकर आएंगे। लंबी गहरी सांस के साथ अपने शरीर में, अपने प्राणों में स्थित ऊर्जाओं को अपने आज्ञा चक्र पर लेकर आएंगे। लंबी गहरी ताकत से श्वासों के साथ अपने शरीर की ऊर्जा को अपने आज्ञा चक्र पर लेकर आएंगे। और जैसे बंदूक की गोली बंदूक से निकलती है और अपने लक्ष्य का भेदन करती है, उस तरीके से ये पूरी की पूरी ऊर्जा एक शॉट में, एक क्षण में आपके आज्ञा चक्र से रिलीज होकर अस्तित्व में प्रवाहित कर देंगे। लंबी श्वास लेंगे और श्वास छोड़ते वक्त आज्ञा चक्र से दोनों हाथों से
अपनी ऊर्जा को ब्रह्मांड में विसर्जित कर देंगे। लंबी गहरी श्वास ले और अपने ऊर्जा को ब्रह्मांड में विसर्जित कर दे। लंबी गहरी श्वास ले, अपनी ऊर्जा को ब्रह्मांड में विसर्जित करे। कल्पना करें आपकी ऊर्जा उस व्यक्ति तक पहुंच रही है जिसको आपने ऊर्जा इंटेंशन के साथ चार्ज करके भेजी है, और आज आपके सभी काम सफल होंगे। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुते। दुर्जनः सज्जनो भूयात्, सज्जनाः शान्तिमाप्नुयात्। शान्तो मुच्येत बन्धभ्यो, मुक्तो चाम्याय विमुच्येत। सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सभी लोग स्वस्थ रहे, मस्त रहे, हंसते खेलते रहे, प्रेम से रहे, सौहार्द से रहे। सभी लोगों की तरक्की हो, धन का आकर्षण हो, व्यवसाय में वृद्धि हो, काम में तरक्की हो, धन बढ़ चढ़ कर आए, पवित्र धन आए ताकि मेरा परिवार हंसता खेलता रहे, खुश रहे, स्वस्थ रहे, चैतन्य रहे, आनंद से रहे। समस्त चराचर सृष्टि, जीव जंतु, पशु पक्षी खुश रहे। इस प्रेमपूर्ण, सौहार्दपूर्ण, आनंदमय संकल्प के साथ, इस प्रार्थना के साथ अब हम इस लाइफ चेंजिंग मैनिफेस्टेशन के मॉर्निंग सेशन की समाप्ति करते हैं। आप सभी लोग इतने प्यार से बैठे रहे, इतने शांति से बैठे रहे, उसके लिए धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। मैं आपका हृदय की गहराइयों से धन्यवाद करता हूँ। मैं चाहता हूँ कि मुझे यूनिवर्स गाइड करे, जो मुझे मिल रहा है मैं उसे बांट रहा हूँ। आप उसे स्वीकार कर रहे हैं, बड़े प्यार से स्वीकार कर रहे हैं, इसलिए मैं अपना प्यार भरा अपनी ऊर्जा को आपकी तरफ भेजता हूँ। आई लव यू, आई लव यू, आई लव यू, आई ब्लेस यू, आई ब्लेस यू, आई ब्लेस यू। थैंक यू, थैंक यू, थैंक यू। स्वस्थ रहे, मस्त रहे, खुश रहे। अपना ध्यान रखें, अपने परिवार का ध्यान रखें, आस पड़ोस के लोगों का ध्यान रखें, अपने कलीग्स का ध्यान रखें। जितनी दूसरों की सहायता करोगे, यह ब्रह्मांड, यह यूनिवर्स आपकी सहायता करेगा। अपने आप आपकी सारी इच्छाएं पूरी होती जाएगी। दान देना ना भूले, दान के जैसा कोई श्रेष्ठ कर्म नहीं है। अहंकार कभी ना करे, सौम्य होकर रहे, प्यार से रहे। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। लांब खोल श्वास घ्या, दोन्ही हात जोरात घासा, आपल्या चेहऱ्यावरून फिरवा. बॅक टू युअर बॉडी, बॅक टू युअर कॉन्शियसनेस. मान, खांदे, हात हलवा आणि शरीरामध्ये परत या. Once again, all of you, very, very warm welcome. Very good morning. Lots of love and gratitude. Lots of blessings, all of you. Lots of love and Angels gratitude, lots of blessings, sir. always bless you, each and everyone. Yes, yes. सर आज माझ्या भाचीचा नामकरण आहे, नेमिंग सेरेमनी. ब्लेस करायला. हा हा. अरे वा, अरे बापरे बापरे. वा वा. लिटिल एंजल. लिटिल एंजल. सुंदर आहे.
सगळ्यांनी मिळून आधीचं ब्लेसिंग करा. नामकरण आहे. ओके ओके. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, हा. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. सगळ्यांनी ब्लेसिंग्स करा बाळाच्या हेल्थ साठी, हा, हा. मेंटल फिजिकल प्रोग्रेस साठी. त्याला ते सगळं काही मिळो, सहज मिळो. चांगली बुद्धी, चांगलं शिक्षण, चांगले संस्कार आपल्या जीवनामध्ये त्याला मिळो. धन धान्य ऐश्वर सगळं काही आकर्षित करू अशी आजच्या दिवशी आपण आपल्या सगळ्यांकडून बाळाला ब्लेस करू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. That's the blessing. एंजल्स ऑलवेज ब्लेस यू. And Bless you all. Lots of gratitude, lots of love. thank you, sir. Thank you, all of you. Okay. Lots of love, lots of blessing, lots of gratitude. बढिया. जे काल काय म्हणते बा, जे काल आपलं ते ग्रॅटिट्यूड झालं आणि मी इथे पोहोचलो काल संध्याकाळी. आणि त्या काय म्हणते बा, आणि हिला पाहून पाहून त्या सगळ्या गोष्टी, म्हणजे आता ही खूप छोटी आहे तर हिला पाहून पाहून सगळ्या गोष्टी दृष्टीच्या त्या परस्पर जे आठवत आल्या. आठवत होत्या. काय झालं, हा काय झालं, काय नाही, काय कसं काय, म्हणजे एकदम छोट्या छोट्या थिंग्स आहे ते, म्हणजे म्हटलं चांगल्या वेळेस चांगल्या ठिकाणी पोहोचलो की, म्हणजे ते रिवाईज झालं सुरुवातीपासून प्रत्येक गोष्टी. म्हणजे म्हटलं चला, म्हणजे ऍटलिस्ट ब्लेसिंग आहे का बा, आपण तिथे बस त्या गोष्टी आठवून आठवून ऍटलिस्ट तिला माफी तर मागू शकलो माणूस त्या गोष्टीसाठी. बरोबर बरोबर आहे. आणि परत आज हिचं नामकरण आहे आणि आपलं हे होतच. म्हणजे म्हटलं हिला ब्लेसिंग Gratitude. देऊन द्या सगळेजण. नाही, मस्त. ग्रॅटिट्यूड. हा, हा. ठीक आहे, ठीक आहे. लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग ऑल ऑफ यू. थँक्यू, Bless you, थँक्यू, sir. थँक्यू. हा बोला. प्रतिभा मॅडम, गुड मॉर्निंग. ओके. आणखी कोणी कोणाला आपलं काही व्ह्यू शेअर करायचे आहे? कालचा फॉरगिव्हनेस आणि आजचं मॉर्निंग ग्रॅटिट्यूड दोघांचे कंबाईंड इमोशन्स तुम्ही काय फील केले? हा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. खूप छान झालं आजचं सेशन. हा. आपल्या मुलाबद्दल इतकं भरून येत होतं ना की बस. बरोबर. खूप छान, छान. खूपच सुंदर. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. सो मच. दीप्तीताई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग दादा. मला तर माझ्या बहिणीचे मुलं आठवत होते, म्हणजे छोटे छोटे. आणि हा हा आणि हा. त्यांना त्यांना काही म्हणजे त्यांना एक्सपेक्ट असतं ना मावशीनीच घेतलं पाहिजे म्हणून वगैरे. बरोबर. आणि मी आता छोट्याचं एक फंक्शन होतं, म्हणजे अॅन्युअल फंक्शन होतं, तो प्ले ग्रुपला राहतो. मी त्याला प्रॉमिस केलं होतं मागे की मी तुला वॉफल खायला नेईल म्हणून. आणि मी त्याला तिथे म्हणजे त्या फंक्शनवरून येताना त्याला सांगितलं की आज तुला माझ्याकडनं ट्रीट म्हणून. छोटासा आहे हे. त्यांनी माहिती, अरे थँक्यू थँक्यू मावशी, मला खूपच छान वाटलं, मला खूपच छान आवडते ते. इतकं म्हणजे बोलताना ना ते लहान मुलं असं वाटतात ना, इतकं सुंदर बोलतात. आणि खरंच ब्लेस करण्यालायकच पोरं असतात हे सगळे. म्हणजे हे काय म्हणतात आपण त्याला, देवाघरची फुलं म्हणतो ना आपण. खरंच. आणि यांचे ब्लेसिंग्स ना खूपच पॉवरफुल असतात. ते सुद्धा देतात ना आपल्याला ब्लेसिंग, त्यांचं काही बरोबर बरोबर. पूर्णही झालं तर. आणि ते इतके हॅपीली, म्हणजे असं वाटतं की त्यांच्याकडे पाहून आपलं सगळं टेन्शन असं भर उडतं. काही विचार नाही करायचा, काही बरोबर. नाही करायचं, सगळं क्लिअर. म्हणजे इतकं सुंदर आणि खूप छान सांगितलं चिल्ड्रन बद्दल. म्हणजे काय म्हणावं, स्वतःचे तर नाहीये, पण जे आहेत ते स्वतःचेच आहेत असं समजून. बरोबर खूपच सुंदर. पण म्हणजे छान होतं. आणि मेडिटेशनचं तर काय सांगावं, ते तर जबरदस्त. पण मला दादा ना एक तुमचं थोडंसं गायडन्स पाहिजे होतं. मी करेल तुम्हाला फोन बरं. हे राहील तेव्हा. पण खूप जबरदस्त.
छान होतं. म्हणजे आठवतात ऍक्च्युली मेडिटेशन करताना काही काही गोष्टी आठवतात. आणि ज्यांना ब्लेस बरोबर. करायचं आहे ते लोक पण आठवतात की यांना करायलाच पाहिजे. म्हणजे बरोबर. हा तर ते खूप छान आहे. थँक्यू मस्त. सो मच. ब्लेस यू दादा. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू ऑल. ब्लेस यू ऑल. थँक्यू थँक्यू लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. थँक्यू 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 दादा. ब्लेस यू. हा, आणखी कोणी? ज्यांना आज म्हणजे ह्या फॉर्गिवनेस आणि ग्रॅटिट्यूड बद्दल काही अनुभूती आली, काही काय फील झालं? ओके, ठीक आहे. चला तर मग आपण आपलं सेशन क्लोज करू. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स ऑल ऑफ यू. तुम्ही सगळ्यांनी असंच फॉर्गिवनेस, ग्रॅटिट्यूड, ब्लेसिंग्स करत राहा. थँक्स गिव्हिंग द्या, लव्हिंग एनर्जी द्या. स्वतःला, स्वतःच्या शरीराला, स्वतःच्या परिवाराला, प्रत्येकाप्रती अशाच भावना ठेवा. जितकं सुंदर तुम्ही तुमचे भाव ठेवणार, इंटेन्शन, फिलिंग्स चांगल्या राहील, तितकी तुमची एनर्जी चांगली राहील. जितकी तुमची ऊर्जा चांगली राहील, तितकं त्याचं क्रिएशन सुद्धा सुंदर राहील. बाकी क्रिएशन किती मोठं करायचं, ते ऊर्जा आपली किती जास्त आहे त्याच्यावर डिपेंड आहे. त्याला आपण नक्कीच वाढवू. पण अगोदर त्या एनर्जी मागचे जे एनकोडिंग आहे जे सॉफ्टवेअर आहे, ते सॉफ्टवेअर काय आहे? तुमचे इंटेन्शन्स, तुमचे इमोशन्स, तुमचे फिलिंग्स, तुमचे परसेप्शन, तुमची थॉट प्रोसेस, याला आपल्याला चांगलं करणे. आणि याला आपण एका शब्दात काय म्हणतो? तुमची मानसिकता आणि तुमचे भाव. हे जर चांगले आहे तर सगळीकडे सगळं चांगलं आहे. जशी दृष्टी तशी सृष्टी. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. ब्लेस यू ऑल. लव्ह यू ऑल.